घालणार आहे चप्पल? मी चप्पल लोटा मला ड्राय स्किन होणे हे प्रॉब्लेम चालू होतात. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत. 5:30 वाजलेले आहेत. तुमचे दादा आज गेलेले होते बाहेर, त्यांचं महत्वाचं काम होतं. मला आज जायचं होतं, सकाळपासूनच जायचं होतं. दुपारपासून मी म्हणतो ते जायचं पण त्यांचं जसं तुम्हाला म्हणलेलं होतं की कामाचं ते मटेरियल चुकीचं वगैरे आलेलं त्यांचं काय तर होतं, त्यामुळे ते तिकडे गेलेले होते. ते आत्ता आलेले आहेत. मला थोडंसं आधी जायचं होतं पण ठीक आहे, आता आलेले आहेत. आता जस्ट बाहेर पडणार आहोत. 5:30ला अजून 5-10 मिनिटं कमी आहेत, बाहेर पडणार आहे. कालच्या व्हिडिओसाठी खूप मनापासून आभारी. काल एवढ्या भरभरून एवढ्या छान कमेंट केल्या, खूप साऱ्या जणांनी समजून घेतला. मनापासून तुमचे आभारी आहे. ओ चला, मी घरातनं बाहेर पडत होते ना तेव्हा आरू पण आणि शेरू पण दोघं जण आलेले होते इकडच्या साईडला. शेरूचे पाय रिकामे करायचे असतात, सोबत आरूला पण बाहेर जरा फिरायला मिळते, कारण आता उन्हाळा असल्यामुळे मी जास्त नाही सोडत. इकडच्या साईडला ग्राउंड वगैरे आहे, मुलं खूप सारी खेळतात, त्यामुळे तो काय करतो, शेरूचा बहाणा करतो. शेरूला सुआली शियाली पुन्हा त्याला फिरवायला नेतो, म्हणतो इकडच्या साईडला बऱ्यापैकी येऊन ते मॅच वगैरे काय काय चाललेलं असतं बघतो. उन्हाचं मी येऊ देत नाही, बाकी मग सकाळ संध्याकाळ तो सागरची 2 हे असतात, कारण घरापासून जवळ आहे त्यामुळं. आणि शेरूला पण फिरायला जागा वगैरे सगळे मोकळे आहे. इथं काय असं म्हणजे जास्त गर्दी नाही आहे. जी कामं करायची होती तिथे जाणारच होतो, एवढ्यासाठी दुपारी निघणार होती. पण माझी एक मैत्रीण जी होती ती कोल्हापूरमध्ये आलेली होती देवदर्शनाला वगैरे. तिनं मला सांगितलेलं आहे की मी घरी येणार नाही, कारण तुझं बिझी रुटीन आहे, खूप धावपळ आहे तुझी. घरी भेटण्यापेक्षा आणि एकदम वेळ काढून भेटण्यापेक्षा, सध्या तुझ्याकडे पण वेळ नाही माझ्याकडे पण नाही आहे, येणार असेल तर तू स्टँडला ये. माझं कामच होतं, मी गेलेलीच होती, त्यामुळं मग तिथनं मी गेलेली होती तिला स्टँडला भेटायला. आपलं कोल्हापूर स्टँड जे आहे ना तिथं. भेटलो, उभ्या भेटलो, कारण गाडी लागलेली होती, घरी येता आलं नाही. आता जाऊ. आता कुठे घेऊन जाणार मला? कुठे घेऊन जाणार? स्टँडमधून बाहेर पडता माझी नजर गेली गजऱ्यावर. एवढे सुंदर आणि एवढे फ्रेश होते गजरे, असं वाटत होतं ना की खरंच ओरिजिनल नसावे, एवढा मस्त वास येत होता वगैरे. पण हा तेवढीच प्राइस पण जास्त होती. रेडियम आहे हे, असं पांढऱ्या ग्लास टाईप, त्यानं पण ट्रान्सफर होणार की जास्त येणार नाही. तर किचनची जी खिडकी आहे ना त्याच्यासाठी ना मला एक पेपर पाहिजे होता. तो पेपर आम्ही घेतला आणि तिथून म्हटलं आता आलोयच कोल्हापूरमध्ये तर एक काम करावं की म्हणजे आपलं मठ जे आहे तिथं जावं. केंद्रामध्ये मी आलेले आहे. इथं बघू शकता दिंडोरी प्रणीत. खूप साऱ्या जणींना माहीत नाही आहे, त्यांच्यासाठी मी शेअर करत आहे, केलेलं पण आहे. पारायणाची तयारी बघू शकता या एरियामध्ये खूप जोरदार सुरू आहे. अजून वेळ आहे, तोपर्यंत सगळी तयारी सुरू केलेली आहे. मी तुम्हाला शेअर करत असते, ज्यांना कोणाला इथं येऊन पारायण करायचं असेल त्यांच्यासाठी मी सांगत आहे. इथे बघू शकता सगळं डिटेल्समध्ये त्यांनी बोर्ड लावून ठेवलेलं आहे. तुम्हाला जर यायचं असेल पारायणाला तर आधी यांना कन्फर्म सांगावं लागतं की बाबा मी येणार आहे, नाव नोंदणी वगैरे करावी लागते. दर्शन झालं. मी 2 पोती घेतलेल्या आहेत. पोती म्हणजे काय, एक सत्यनारायण पूजा विधी आणि एक आहे दुर्गा सप्तशती दिंडोरीचं. त्यांना विचारलं ज्यांना पोती पाहिजे, माझी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना तुम्ही पाठवचाल का, तर नाही म्हणले. एक्स्ट्रा पोती पण देत नाहीत ते, एकच पोती एका माणसाला. सगळीकडनं हे आहे, त्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असेल ऑनलाईन तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एक ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा. गुरुपीठ म्हणून ॲप आहे, त्या ॲपवरून तुम्हाला मिळून जाईल. असं आता हे 2 मला मिळालेले आहेत. घरी जाऊन तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवते. तर गेलेलो खूप लेट, पण पटापटा सगळी कामं झाली. एक म्हणजे भेटायचं होतं ते भेट पण झाली. दुसरी गोष्ट म्हणजे जे खिडकीसाठी घ्यायचं होतं ते पण झालं. तिसरं म्हणजे मठामध्ये पण जाऊन आलो. आता राहिलेलं होतं हे पेडिग्री घ्यायचं होतं. बाकीचे दादाची 2 कामं होती ती पण झालेली होती.
आणि मग यांना विचारलं आम्ही डायरेक्टली त्यांच्या सल्ल्यानेच घेतलं, कारण आम्हाला एका वेळेला आपण हे 100 ग्रॅम दिलं हां आणि एक मोठं ताट भरून आपल्याला 3 चपात्या म्हणा किंवा भात भाकरी हां, हे हां. जे काय असेल अच्छा अच्छा हे कम्प्लिटली त्यांचा डाएट आहे. हां 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 लक्षात घ्या. म्हणजे हे 100 ग्रॅम मध्ये जेवढं मिळणार आहे आणि जे आपण पूर्ण ताट भरून देणार आहे हां तो फरक झाला. अच्छा लक्षात आलं ना? कळलं ड्राय स्किन होते हां म्हणजे आपल्या बॉडीतून घाम येतोय. हां हां डॉगला कधी घाम येत नाही. डॉग असू दे किंवा कॅट असू दे. अच्छा त्यांचं कसं असतं एक ऑइलमेंट तयार होत असते, ते त्यांचं अँटीबायोटिकचं काम करत असते. जर का आपण कंटिन्यू आंघोळ घालत असेल किंवा मैद्याचे वगैरे जर पदार्थ देत असेल तर ते ऑइलमेंट निघून गेलं तर तिथं डस्ट वगैरे बसली तर त्याच्यामुळे ते खाज होत नाही किंवा ते ड्राय स्किन होणे हे प्रॉब्लेम चालू होतात. मग हा त्या डॉगीचा शॅम्पू आहे ना, त्यामुळं हां. चालतंय द्या. हा यूज करताना आधी त्याला पूर्ण रेग्युलर आपलं वॉटरनं धुवून काढायचं. ओलं करून घ्या आधी. हां आणि मग एका वाटीत किंवा मगात 2-3 चमचे शॅम्पू घ्या. त्याच्यानंतर तो पूर्ण बॉडीला लावून एक 10 मिनिटं तरी राहू द्यायचं या बॉडीवर. अच्छा स्क्रब करायचं हां. आणि मग धुवून काढायचं. हां 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 ओके. डायरेक्टली यूज नका करू. हां डायरेक्टली म्हणजे असं ओतायचं नाही. हा चालेल आणि थोडा वेळ बॉडीवर ठेवायचा ना. जेवढा जितका वेळ ठेवता येईल तेवढा वेळ ठेवायचा, म्हणजे एक 10 मिनिटं तरी मिनिमम. चालेल ओके. आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तर घरात आलो, माझी पाठ भरून आली, कारण हे जे बॉक्स आहे ना आम्ही गाडीवर आणले त्यात ही पिशवी आम्ही खाली अडकवली. ते बघा, खाऊ द्यायचं बाबूला माझ्या खाऊ. तर आवाज लगेच येतो भांड्यांचा, किचनमध्ये लगेच येतो ना. खूप साऱ्या त्यांच्या कमेंट होत्या की शेरूला पेडीगिरी घाला. रेग्युलर तो एक ते एक जेवणच खातोय. म्हणजे कसं आता आपण जे काय ताक घालू, दूध घालू वगैरे, ब्रेड वगैरे. रिझल्ट याचा बघणार आहे आम्ही, त्याला कशा पद्धतीने वाटतंय, काय तो कसा रिॲक्ट करतोय आता खाताना बघूया. त्याचं घालूया. आणि एक शॅम्पूची बॉटल आणली आहे, कारण कधी कधी ना आता गरमीमुळे थोडंसं खाजवतो, असं सतत उकरत असतो, त्यामुळं शॅम्पू आणलेला आहे आंघोळ करायला. अजून एक सांगितलेलं ताईने ते राहिलं. तुम्ही काय सांगितलं मला, ते काहीतरी आण त्याला चावायला, जेणेकरून ते असं काय तर सांगितलेलं होतं, तिथं डोक्यात आलं नाही तेवढं. असो, आता चला हे जे आहे ते त्याला घालते. ते कसलं आले बघूया. एवढं जड आहे, मला वाटलं हलकं असेल, कुठेतरी असेल असं प्लास्टिक. कशाचं काय ते, माझ्या मते 20 किलो असेल. त्यात आता आपलं जे वय आहे त्यानुसार, माझ्या तब्येतीनुसार पोट जरा आहे मला जास्त, त्या पोटावर ते बॉक्स, ह्याच्या पाठीवर बॉक्स, आणि मला बॅलन्स सापडे ना. असं म्हणतात आपण एक रेटून उभारणं, बसणं, असं रेटून बसले, ते पाठीला असं भरून आले. तिथून इथे यायला आपल्याला 15 मिनिट लागतात आहे ना आपल्या आधीच्या घरापासून. 15 मिनिटं, पण 15 मिनिटात ते झालं. पहिला ते खोला, बघूया कसं आहे. चांगला असतील तर ज्यांना गरज आहे, ज्या ताई, त्यांच्यासाठी लिंक देता येईल. पण आता आम्ही बघतो, पहिला चांगला असेल तर मी शेअर करणार, आणि मी जेव्हा कधी चांगला असेल तेव्हा शेअर करते. तो इमोशनल अत्याचार करायचा. तुम्ही काय दिलं नाही आम्हाला, तुम्ही काय खायला दिलं नाही आम्हाला, तुम्ही काय घेऊन आला नाही आम्हाला, आम्ही रुसलो फुगलो. आणि लक्ष सगळं आहे ना माणसांकडनी. काय तू नकरा रे देवा. शेरू उठून एक तुला एक बुद्धी दिल्या रे. मागाशी काय रे शेरू, तुला देवानं कुठल्या बुद्धी दिली रे अशी? हा, एवढी अशी बुद्धी. ह्याला बांधला ना नंतर आणून. ह्याला जरा ह्या टायमिंगला इथंच बांधायचं, कारण वारं मस्त हवा वगैरे लागत्या. देऊया खाऊ आणलाय बाबूला माझ्या. अरे बघ तरी माझ्याकडे शेरू. अरे बाबू माझ्याकडे बघ, काय तो नकरा. अहो जरा घ्या जवळ, घ्या. हा बघा ना, हे रुसणं, हे फुगणं. आता पुढे जाऊन तर तुम्ही बघचाल की त्याच्यामध्ये कुठले कुठले गुण आहेत. त्याला ना स्वतःचं प्रेम वाटलेलं अजिबात आवडत नाही आपल्या शेरूला. कशी असते हे ओलसर असतं काय? नाही हात लावून बघ काय.
अरे पूर्ण हे त्याला जेवण घालायचंय. तो किती कसा खातोय का वतून देतोय बघा. आणि खाऊ दे बघूया. नाही ए बाबा तुझ्यासाठी आणले खा. बया खालच्या साईडला जाईल दिल ढकलून आवडत नाही. जाऊ नाही जाऊ टॉमेल द्या जाऊ. नाही खायचं बोलव टॉमेला. दारात उभारून शिळे मारणं आलं बरं झालं. त्याला पण 4 टाका बरं का आलंय तर. आता ह्याला 2 टाका. ह्याला 2 टाका. हा ह्याला घाला ना खातंय आता. ते बघा त्याला कसं खाय वाटायला लागले माझं ना का. हे बघा कसं होतं तिळ पापड. ए आरू तिथलं एक भांडं आहे ना त्याला जरा घाल टॉमेला म्हणजे बरोबर आहे ना. हे येतं ताळ्यावर. घे भांड खाऊ दे. खाणाऱ्याला तर खाऊ दे. आगावपणा नुसता चालू आहे झालंय. नाही देऊ का खा बाबा. बडे चालाक हो. खाणार का नाही. देऊ 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 मी टॉमी धर देऊ देऊ. ती कसं बघत बसले बघा की. देऊ देऊ का. चाल मग पटकन खा. खाते मला प्रेम माया काय नाही. नाही बाई गो नुसतं गोडी लावते. भांडव तुझ्याकडे भांडव चला. आम्हाला प्रेम देऊ नको म्हणून पहिला खाते. खाना त्याला देतो बघ. देऊ धर लवकर. शेरूनं खाल्लंच नाहीये. शेवटी टॉमीनं खाल्लं. टॉमी कुणाचा आहे तर दुकानवाल्या ज्या मामी आहेत ना त्यांचा आहे टॉमी. त्याने आणलेला आहे. त्यांच्या घरी असतो तो. ते त्यांचं अजून चालू आहे बघा. किती वर्ष चालू आहे. ते खायला घालायचं चालू आहे. ते काय केलं ना खाई ना. त्याला तेवढं 2 घास घातलं. तो टॉमेला घातलं की तेवढाच 1-2 घास खातोय. शेवर तो पण. आणि पुन्हा जयशी ते तिघ जण खायला घालायला गेलेले. तो काय खाई ना. एक हात शेरू बघा आणि एक टॉमी बघा. टॉमेला काय पण घाला काय पण टाका टॉम्या खाते. आणि ये बघा मी टॉम्याचा हारणं मात्र भारी बघ. कुत्रा आले असले. Wow. काही नाहीये. अगं उलट कुठं लावाल्यास. अगं डोर आहे तर तुम्हालाच काय कळेना म्हणजे. देवा हे इथे येणार. हे इथे येणार. एकदा काय ते मॅप बघा. ते अजून भुकतेच का त्याला.
ए शेरू ये बाबा ये काय ते चिडायचं. बॅक पॅनल कसं दिसतंय ते बघू. नाही. थांबा ही आपण डायरेक्ट असेंब्ली गाईडलाईन्स मध्ये चाललोय. इथं पण काय काय असेंब्ली करायचं खाली वे. हा हे असणार आहे. ओ हे बघा ना कशाला आहे. हे घ्या हे बघा. हे बघा अशी ही असली पट्ट्या कुठे ते तिथं आहे ते पाठीमाग होते की पट्ट्या असल्या. ओ अरे ध्यान करा. बघा हे असं पण लावून ठेवायचं पहिल्यांदा. बघा खाली लावायच्यात काय पट्ट्या. कोणाचं काय बरं झालं मी नाही जोडायला. जरा अजून खतदा बंद करायची. हळू एवढं मोठं शूर आहे. बाहेर आहे का? तर हे आपल्याला कितीला बसलेलं आहे तर 4,390 रुपयाला बसलेलं आहे. आणि आम्ही ज्या शॉपमध्ये गेलेलो होतो ना तिथं आम्हाला एक्स्ट्रा 500 रुपये त्यामध्ये सांगितलेले होते. मग ते 500 रुपये एक्स्ट्रा होते त्यामुळे तुमच्या दादाने कॅन्सल केलेलं होतं. आणि ऑनलाईनला सेमच पीस तोच ब्रँड म्हणजे तीच कंपनी आहे. 500 रुपये दादाने वाचवलेले आहेत. तिथं जे बघितलेलं त्याच्यापेक्षा तसंच आहे तेच आहे. 500 रुपये. काय झालं लॉकचं का? हा मग काय उपयोग त्या लॉकचा. कोण सोडणार आहे चप्पल. अगं देवळाच्या बाहेर लोक चपला तर सोडतात. रात्री झोपलो याला काय झालं देव जाणे. याचा जागा सोडून आलेला होता आणि आम्ही जिथं झोपतो ना तिथं हा येऊन झोपलेला होता. काय केल्यानं उठत नव्हता. हलवून दमले, नाना प्रकारे बोलून दमले, ओरडून दमले, पण शेरूने काय ही जागा सोडली नाही. पाठीमाग सरकले बाळ. जा तिकडे मम्मी बघितलं. त्याला लाभ लावून पाय लावून ढकलते एकदम. तर आपला शेरू जो आहे ना तो जास्तीत जास्त दादालाच नमतो. दादाने जरा आवाज केला की शेरू लगेच सगळं पटापटा ऐकतो. तुमच्या दादा बोलताना लगेच उठलेला आहे. आम्हाला मात्र नाही. आणि तुमच्या दादाने जिथं जाऊन म्हणजे त्याच्या जी रेग्युलर जागा आहे तिथं बसवला, निवांत बसला. तर असो मी व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.